तर मुलांनो आता आपण समांतर रेषा काय असते ते बघणार आहोत। तर इथे बघा आपल्याला हे दिलेले जे पान आहे, वहीचं पान आहे, हे एक प्रतलाचंच उदाहरण आहे आणि याला आपण प्रतल सुद्धा म्हणू शकतो। पण प्रश्न असा आहे की वहीच्या पानाच्या दोन्ही कडा दोन्ही बाजूंनी वाढवल्या तर एकमेकींना ते मिळतात का? समजा ह्या ज्या कडा आहेत ह्या दोन्ही बाजूंनी समजा वाढवल्या तर त्या एकमेकांना मिळतात का? तर आता बघा समांतर रेषा बघूया। एका हा जो प्रतल आहे त्या प्रतलामध्ये असलेल्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना आपण समांतर रेषा म्हणतो। बघा इथे ह्या ज्या रेषा आहेत ते एकमेकांना समांतर आहेत आणि ते एकमेकांना छेदत नाही आहेत, त्याच्यामुळे यांना आपण समांतर रेषा म्हणतो। त्यांचं अंतर सुद्धा कसं आहे? सेम आहे। आता आपण बघूया काही उदाहरणं अजून। आता हे आपल्याला चित्र दिलेलं आहे। ह्या चित्रामध्ये बघा आपल्याला चित्रातील खेळांचे निरीक्षण करायचे आहे आणि या खेळातील एकरेषीय व नैकरेषीय खेळाडू, समांतर रेषा आणि प्रतल आपल्याला शोधायचा आहे। तर मुलांनो हे चित्राला तुम्ही ऑब्झर्व करा, ह्या चित्राचं निरीक्षण करा आणि निरीक्षण करून आपल्याला काय काय शोधायचं आहे? एकरेषीय खेळाडू, अनेक रेषीय खेळाडू, समांतर रेषा शोधायची आहे आणि प्रतल सुद्धा शोधायचा आहे। तर बघा याच्यामध्ये मुलांनो हे जे मुलं बसलेले आहेत हे एका रेषेमध्ये समांतर बसलेले आहेत। आपण बघितले आहे की 3 पेक्षा जास्त समजा बिंदू एका रेषेत असतील तर त्याला आपण एकरेषीय म्हणतो। म्हणजे हे जे खेळाडू बसलेले आहेत हे एकरेषीय आहेत, हे जे आहेत हे नैकरेषीय खेळाडू आहेत कारण ते एका रेषेमध्ये नाही आहेत, आणि हा जो आहे ग्राउंड खेळायचा तो हा प्रतल आहे मुलांनो। तर मुलांनो आपल्याला समजलं असेल की खोच्या ह्या ज्या ग्राउंडवर चित्रांमधील ह्या आपण खेळाचं निरीक्षण केल्यावर आपल्याला एकरेषीय कोणती आहे, नैकरेषीय कोणतं आहे ते सुद्धा आपण बघितलं आहे, समांतर रेषा बघितलेल्या आहे आणि प्रतल सुद्धा बघितलं आहे। आता बघूया पुढची आकृती। पुढच्या आकृतीमध्ये बघा जानेवारीमध्ये संध्याकाळी 7 नंतर आकाशात पूर्वेकडे मृग नक्षत्र दिसतं। तर आपण बघितलेलं आहे की जानेवारीमध्ये बघा मुलांनो संध्याकाळी 7च्या नंतर आकाशामध्ये आपल्याला काय दिसते? मृग नक्षत्र दिसतात आणि त्याच्यात बघा हे जे चांदणी असतात ते आपल्याला दिसतात। तर बघा चांदणी जे दिसतात तर त्याच्यामध्ये बघा हे जे चांदणी आहेत याच्यातील काही नैकरेषीय आहेत, काही एकरेषीय आहेत आणि काही समांतर रेषा सुद्धा आहेत मुलांनो। बघा आपण हे जे आहे हे नैकरेषीय आहे, इथे बघा हे एका रेषेमध्ये नाही आहेत म्हणून हे नैकरेषीय आहे मुलांनो। आणि नंतर हे बघा हळूहळू वर आकाशात जाते, म्हणजे आपल्याला जानेवारीमध्ये मृग नक्षत्रामध्ये हे दिसतात आणि मग हे हळूहळू कुठे जातात? वर आकाशामध्ये जातो आणि या नक्षत्रात एका सरळ रेषेत 3-3 तारे दिसतात का बघा बरं। तर बघा मुलांनो या नक्षत्रामध्ये एका सरळ रेषेमध्ये आपल्याला 3 तारे दिसत आहेत आणि 3 किंवा 3 पेक्षा जास्त ठिपके किंवा बिंदू एका रेषेत असतील तर त्याला आपण काय म्हणतो? एकरेषीय म्हणतो। आणि इथे आपल्याला हे याच्यामध्ये दिसलेले आहेत। आता आपण मैदानावर बघूया। आता मैदानावर बघा रस्सी खेच खेळाचे निरीक्षण करा। आता ही आपण हा गेम बघितलाच आहे खूपदा आपल्याला, आपण शाळेमध्ये हा खेळ खेळतो। आपलं स्नेहसंमेलन किंवा कोणतेही टुर्नामेंट्स असले तर आपण हा गेम खेळतो आणि याच्यामध्ये बघा ह्या गेम मध्ये आपल्याला खेळायला खूप मजा येतो। रस्सी असतो, अर्धे विद्यार्थी इकडे असतात इक्वल मध्ये, समजा इकडे 3 आहेत तर तिकडे 3 आणि इक्वल मध्ये आपल्याला दोरी ही ओढायची असते आणि ज्यांनी ताकदीने ओढलं ते ह्या खेळाची विजयी टीम ठरते। तर इथे बघा रस्सी खेच खेळायचे निरीक्षण, आपल्याला जे ह्या खेळाचे निरीक्षण करायचे आहे आणि खेळातील एकरेषीय आणि नैकरेषीय खेळाडू आपल्याला शोधायचे आहेत। तर बघा आपण ह्या खेळामध्ये आपण बघितलं आहे की हे जे आहेत 3 जण हे एका रेषेमध्ये आहेत, एकरेषीय आहेत, हे मागे पुढे आहेत। म्हणजेच आपण खेळाद्वारे सुद्धा समजत आहोत यासाठी की तुमचा जो एकरेषीय, नैकरेषीय, समांतर रेषा, प्रतल रेषा, रेषाखंड हे सगळे जे घटक आहेत ते क्लिअर समजा झाले, तुम्हाला स्पष्टपणे चांगल्या प्रकारे समजले तर तुम्हाला समोर अभ्यास करायला खूप सोपी जाणार आहे। पुढचं उदाहरण बघूया विद्यार्थ्यांनो आता।
आता इथे व्हॉलीबॉल खेळ आहे आणि व्हॉलीबॉल तर आपल्या सगळ्यांना माहित आहे, खूप मुलांचा आवडता खेळ सुद्धा असेल मित्रांनो. तर बघा, व्हॉलीबॉल खेळाचे निरीक्षण करा आणि खेळातील एक रेषीय आणि नैक रेषीय खेळाडू, समांतर रेषा आणि प्रतल शोधायचे आहेत. बघा इथे आपण प्रतल बघू शकतो. त्याच्यानंतर बघा एक रेषीय म्हणजे एका रेषेवर किती जण आहेत बघा, आणि नैक रेषीय, नैक रेषीय बघा हे इथे नैक रेषीय खेळाडू सुद्धा आहेत. ते पण बघा रनिंग कॉम्पिटिशन जेव्हा होते मुलांनो, पळण्याचं जे शर्यत सुरू होण्याआधी जे खेळाडू आहेत ते आपल्या पोझिशन मध्ये होतात, है ना, पोझिशन मध्ये राहतात. आणि जेव्हा मग सिटी वाजतो तेव्हा जेव्हा ते आपली पोझिशन घेतात आणि मग ते रनिंग करतात विद्यार्थ्यांनो, है ना, रनिंग कॉम्पिटिशनला सुरुवात होते. तर जेव्हा पळण्याच्या शर्यतीमध्ये सुरुवातीला ते जे प्लेयर्स आहेत, खेळाडू आहेत मुलांनो, ते एका रेषेमध्ये बसतात आणि शर्यत सुरू झाल्यानंतर ते नैक रेषीय असतात, है ना. कारण सुरुवातीला आपण हे बसलेले आहेत तर हे कसे आहेत, एक रेषीय आहेत, कारण हे एका रेषेत बसलेले आहेत. पण मग त्यांची पळण्याची जी स्पर्धा सुरू होते तेव्हा ते वेगवेगळ्या दिशेने धावतात. कोणाची स्पीड कमी असते, कोणाची स्पीड जास्त असते, म्हणजेच ते नैक रेषीय बनतात. आता पळण्याच्या शर्यतीत शर्यत सुरू होण्यापूर्वी खेळाडूचे एक रेषीय असतात आणि शर्यत सुरू झाल्यावर सांगितल्याप्रमाणे ते नैक रेषीय होतात. इथे बघा आता आपल्याला दिसतच आहे मुलांनो, हे जे सगळे खेळाडू आहेत हे दिलेल्या ट्रॅक मधूनच पळतात, पण प्रत्येकाची जी गती आहे, वेग आहे, ती वेगवेगळी असते, म्हणून ते एका रेषेत राहू शकत नाही, ते नैक रेषीय असतात. आणि शर्यतीसाठी आखलेले मैदान हे मोठ्या मैदानाच्या प्रतलाचा भाग असतो. आणि हे जे पूर्ण मैदान आखलेलं आहे हे उदाहरणे कशाचं आहे मुलांनो, प्रतलाचं आहे, कारण याचा पृष्ठभाग कसा असतो, सपाट असतो. आणि पृष्ठभाग सपाट असल्यामुळे आपण शिकलेलो आहोत की ज्याचा पृष्ठभाग सपाट असतो त्याला आपण प्रतल म्हणतो. म्हणजे हे जे ग्राउंड आहे, हे जे मैदान आहे, हे प्रतलाचं उदाहरण आहे. तर मुलांनो आता आपण सारांश बघूया. सारांश मध्ये काय आहे की या पाठामध्ये आपण बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, प्रतल आणि समांतर रेषा ह्या संकल्पनाचा, त्याच्या वैशिष्ट्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. समांतर रेषामध्ये आपण एक रेषीय, अनेक रेषीय शिकलेलो आहोत, संपात बिंदू शिकलेलो आहोत. म्हणजे ह्या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास आपण ह्या भूमितीतील मूलभूत संबोध ह्या प्रकरणामध्ये केलेला आहे. मुलांनो आपण आता इयत्ता 6वीचं प्रकरण पहिलं भूमितीतील मूलभूत संबोध याचा आपण अभ्यास केलेला आहे. आता अभ्यास आपला पूर्णपणे झालेला आहे. आपण मागील अभ्यासामध्ये रेषा शिकलेलो आहोत, रेषा, रेषाखंड, किरण आणि प्रतल, समांतर रेषा, किरण, रेषाखंड याचा आपण अभ्यास केलेला आहे. तर आता ह्या आपण शिकलेल्या अभ्यासावरून आता आपल्याला मुलांनो आज काय करायचं आहे, आज आपल्याला सराव करायचा आहे. सरावामध्ये आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत आणि तुमचा अभ्यास जितका पक्का झाला असेल त्याच्यानुसार आपण हे जे प्रश्न आहे त्याचे उत्तर देऊया आणि योग्य उत्तर द्या विद्यार्थ्यांनो. तर इथला पहिला प्रश्न आहे, किरणाला फिलिंग द ब्लँक्स अत्यंत बिंदू असतात. म्हणजे किरणाला किती अंतबिंदू असतात विद्यार्थ्यांनो? इथे 2 ऑप्शन दिलेले आहे. किरणाला 1 अंतबिंदू असतो की 2 असतो? तुम्ही अगदी बरोबर उत्तर सांगितलेलं आहे. किरणाला 1 अंतबिंदू असतो. व्हेरी गुड. आता आपण वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. तर मुलांनो प्रश्न क्रमांक 2 आहे, रेषाखंडाला फिलिंग द ब्लँक्स अंतबिंदू असतात. तर किती अंतबिंदू असतात माहित आहे मुलांनो आपल्याला? रेषाखंडाला दर्शवताना आपण दोन्ही साइडनी रेष देतो, बाण देतो आणि त्याला 2 अंतबिंदू असतात. किती अंतबिंदू असतात? 2. व्हेरी गुड. तुम्ही अगदी योग्य उत्तर दिलेलं आहे. आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 3. आणि मुलांनो तिसरा प्रश्न काय आहे, रेषेला फिलिंग द ब्लँक अंतबिंदू असतात. आता रेषेला किती अंतबिंदू असतात? रेषेला काही अंतबिंदू असते का? नाही, कारण रेषाला आपण अमर्याद, आपल्याला हवी तेवढी आपण दोन्ही दिशेने वाढवू शकतो. तर तुम्ही सांगा मुलांनो 2 पैकी उत्तर. व्हेरी गुड. बरोबर. तुमचं उत्तर अगदी योग्य आहे. म्हणजेच रेषेला अंतबिंदू नसतो. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. बघा प्रश्न वाचूया.
दिलेल्या तारकापुंजांमध्ये एक रेषीय व नैक रेषीय तारे फिलिंग द ब्लँक आहेत. म्हणजे हे जे बघा इथे आपल्याला तारकापुंज दिलेले आहेत, तर इथे आपल्याला एक रेषीय किती आहेत आणि नैक रेषीय तारे किती आहेत ते ओळखायचे आहे. तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे, एक रेषीय. कारण बघा इथे 1 2 3 आणि आपण शिकल्याप्रमाणे बघितलेलं आहे की 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदू एका रेषेमध्ये असतील तर त्याला आपण एक रेषीय म्हणतो. म्हणजे इथे 1 2 3 हे तीनही बिंदू एका रेषेमध्ये आहेत, म्हणजे 3 हे एक रेषीय झाले. आणि मुलांनो बघा 1 2 3 4 म्हणजे नैक रेषीय किती बिंदू आहेत इथे? 4 आहे. व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही दिलेलं ऑप्शन हे बरोबर आहे. बरोबर. दिलेल्या तारकापुंजामध्ये 3 हे एक रेषीय बिंदू आहेत आणि 4 हे नैक रेषीय बिंदू, म्हणजेच इथे तारे आहेत. तर आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. दिलेल्या प्रतलात उभ्या समांतर रेषा फिलिंग द ब्लँक आहेत. म्हणजे आपल्याला मुलांनो इथे प्रतल दिलेला आहे आणि ह्या प्रतलामध्ये किती समांतर रेषा आहेत, कोणत्या समांतर रेषा आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. तर इथे बघूया, याच्यामध्ये समांतर रेषा बघा, रेषा AB आणि रेषा CD. तर आपलं ऑप्शन सांगा मुलांनो. व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 1 आपलं हे बरोबर आहे. बरोबर. म्हणजेच रेषा AB आणि रेषा CD ह्या दोनही ह्या समांतर रेषा आहेत. आता वळूया पुढील प्रश्नाकडे. खो खोच्या खेळात बसलेल्या खेळाडूंमध्ये फिलिंग द ब्लँक मूलभूत संबोध शोधता येतील. म्हणजे आता आपण प्रश्न असा विचारलेला आहे की खो खोच्या खेळामध्ये बसलेल्या खेळाडूंमध्ये, आता ते खो खोचे खेळाडू जे आहेत ते बसलेले आहेत, तर त्यांच्यानुसार आपण कोणतं संबोध शोधू शकतो. म्हणजे एक रेषीय शोधू शकतो की नैक रेषीय शोधू शकतो. तर मुलांनो सांगा. अगदी सोपा प्रश्न आहे. आपण अभ्यासामध्ये बघितलेच आहे. खो खोचे विद्यार्थी जेव्हा बसतात ते कसे बसतात? व्हेरी गुड. सांगितलेलं उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. आणि प्रश्न क्रमांक 7 असा आहे की दिलेल्या 2 भिन्न बिंदूतून फिलिंग द ब्लँक रेषा काढता येतात. दिलेल्या 2 भिन्न बिंदूतून, समजा 2 वेगवेगळे भिन्न बिंदू दिलेले आहेत, त्याच्यातून आपल्याला किती रेषा काढता येतात? आपण अभ्यासामध्ये बघितलेलं आहे. समजा 2 बिंदू असले तर त्याच्यातून किती रेषा जाऊ शकते मुलांनो? आपण व्हेरी गुड. बघा तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे. एकच रेषा आपल्याला काढता येते. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 8. आणि प्रश्न क्रमांक 8 असा आहे की दिलेल्या रेषांना फिलिंग द ब्लँक म्हणतात. आता ह्या ज्या 2 रेषा दिलेल्या आहेत, ह्या रेषांना काय म्हणतात? अगदी सोपं आहे. व्हेरी गुड विद्यार्थ्यांनो, तुम्ही अगदी योग्य उत्तर सांगितलेलं आहे. आता बघूया आपण प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक आता आपण 9 बघूया मुलांनो. प्रश्न क्रमांक 9 आहे, सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत म्हणतात. काय म्हणतात मुलांनो? ज्याचा पृष्ठभाग हा सपाट आहे, आपण बघितलं आहे. व्हेरी गुड. त्याला आपण पर्याय क्रमांक 1 प्रतल म्हणतो. बरोबर. आणि तुम्ही दिलेलं उत्तर अगदी योग्य आहे. त्याच्यानंतर आपण वळूया प्रश्न क्रमांक 10. प्रश्न 10 आहे, 3 किंवा अधिक बिंदू एकाच सरळ रेषेत असतात. तर बघा प्रश्न काय आहे? 3 किंवा अधिक बिंदू एकाच सरळ रेषेत असतात, त्यांना फिलिंग द ब्लँक बिंदू असे म्हणतात. तर बघा, समजा 3 किंवा अधिक बिंदू एका रेषेत असले तर आपण त्यांना काय म्हणतो? 2 पर्याय दिलेले आहे. पर्याय क्रमांक 1 आहे एकसंपाती आणि दुसरा आहे एकरेषीय. तर सांगा मुलांनो. अगदी योग्य उत्तर दिलेलं आहे. आपण बघूया. बरोबर. आणि तुमचं उत्तर बरोबर आहे. इथे आपला आता सराव संपलेला आहे.
आपला अभ्यास आणि सराव झालेला आहे. तर मुलांनो, खेळ खेळायला नक्कीच सर्वांना मजा येते. आतापर्यंत आपण वेगवेगळे प्रकारचे खेळ खेळलेलो आहोत. इथे 5 खेळ आहेत. तर आपलं क्रिकेट सुद्धा खेळून झालेलं आहे, टोपीवाला सुद्धा खेळ झालेला आहे. आज आपण बघूया मोदकाचा खेळ. तर बघा, आपल्याला माहीतच आहे इथे की गणेश चतुर्थी असली की सगळे मुलं सुद्धा मोदकाची खूप आवडीने वाट बघत असतात, कारण मोदक हा सगळ्या मुलांना खूप आवडतो. तर बघा, आता तुम्ही योग्य प्रश्नाचे उत्तर द्याल तर तुम्हाला सुद्धा इथे मोदक मिळणार आहे. तर याच्यामध्ये बघा विद्यार्थ्यांनो, आपला पहिला प्रश्न आहे, आयताला समांतर बाजूच्या फिलिंग द ब्लँक्स जोड्या असतात. म्हणजेच आयताला समांतर बाजूच्या रिकामी जागा जोड्या असतात. तर इथे 4 पर्याय दिलेले आहेत. किती जोड्या असतात विद्यार्थ्यांनो आयताला? पहिला पर्याय आहे 10, दुसरा आहे 2, तिसरा पर्याय आहे 4 आणि चौथा पर्याय आहे 1. आणि उत्तर व्हेरी गुड मुलांनो, तुम्ही अगदी योग्य उत्तर सांगितलेलं आहे. आता बघूया आपण. आणि तुमचं उत्तर अगदी योग्य असल्यामुळे तुम्हाला 1 मोदक मिळालेला आहे. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 वाचूया. ही रेघ कशी लिहिता येईल? याला आपल्याला समजा लिहायचं आहे. तर याला आपण कसं लिहूया? आपण शिकलेलो आहोत अभ्यासामध्ये. तर सांगा मुलांनो. पर्याय क्रमांक पहिला आहे रेघ x, पर्याय क्रमांक 2 आहे रेषा yx, पर्याय क्रमांक 3 आहे रेषा xy आणि पर्याय क्रमांक 4 आहे रेषा y. तर बघा, 4 पैकी कोणतं उत्तर आहे मुलांनो? सांगा आता तुम्ही. आणि व्हेरी गुड. आपण बघूया आता तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे का? आणि आपलं दिलेलं उत्तर अगदी बरोबर आहे. म्हणून मुलांनो, बघा, तुम्हाला 1 पुन्हा मोदक मिळालेला आहे. आता वळूया आपण 3ऱ्या प्रश्नाकडे. आणि 3रा प्रश्न आहे, खो खोच्या खेळात एका वेळी जास्तीत जास्त किती नैकरेषीय खेळाडू असतात? म्हणजे खो खो जेव्हा खेळ स्टार्ट होतो तर तिथे किती वेळी जास्तीत जास्त नैकरेषीय खेळाडू असतात? तर बघा मुलांनो, इथे सुद्धा आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे 2, दुसरा ऑप्शन आहे 10, पर्याय क्रमांक 3 आहे 4 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1. तर बघा, खो खो खेळताना मुलं जे बसतात आमोरासमोर ते कसे बसतात? नैकरेषीयमध्ये बसतात का नाही? हा, व्हेरी गुड. ते एकरेषीयमध्ये बसतात. आणि एका वेळी जास्तीत जास्त किती नैकरेषीय खेळाडू असतात? तर बघा, इथे उत्तर कोणतं आहे? सांगा मुलांनो. पर्याय क्रमांक 2. व्हेरी गुड. तर आपण रेडवर क्लिक करूया आणि तुमचं उत्तर अगदी योग्य आहे. पुन्हा तुम्हाला 1 मोदक मिळालेला आहे मुलांनो. आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. 4 मध्ये काय आहे? सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत फिलिंग द ब्लँक म्हणतात. म्हणजे ज्याचा पृष्ठभाग सपाट आहे त्याला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 आहे रेषीय, पर्याय क्रमांक 2 आहे चौरस, पर्याय क्रमांक 3 आहे आयत आणि पर्याय क्रमांक 4 आहे प्रतल. तर मुलांनो, काय म्हणतात? व्हेरी गुड. त्याला आपण म्हणतो प्रतल, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. त्याच्यावर आपण मुलांनो आता क्लिक करूया आणि तुमचं उत्तर अगदी योग्य आलेलं आहे. पुन्हा 1 मोदक तुम्हाला मिळालेला आहे. असे 4 मोदक आता खाऊन झालेले आहेत मुलांना तुमचे. आता आपण वळूया 5व्या प्रश्नाकडे. आणि 5वा प्रश्न आहे, हा रेषाखंड कसा वाचतात? याला वाचताना आपण काय वाचूया? व्हेरी गुड. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत बघा. 4 पैकी योग्य पर्याय आणि पर्याय क्रमांक 2 आपण बघूया. आणि आपलं जे पर्याय आहे ते अगदी बरोबर आहे. आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. 6वा प्रश्न आहे, एका बिंदूतून डॅश रेषा काढता येतात. म्हणजे एका बिंदूमधून किती रेषा काढता येतात? एका बिंदूतून आपण किती रेषा काढू शकतो? पहिला ऑप्शन आहे 1, दुसरा ऑप्शन आहे 1 आणि 1च, ऑप्शन 3 आहे 10 आणि ऑप्शन 4 आहे असंख्य. तर मुलांनो, एका बिंदूतून अगदी सोपं आहे. व्हेरी गुड.
म्हणजेच आपलं जे असंख्य रेषा काढू शकतो. आपलं जे उत्तर आहे ते अगदी बरोबर आहे. पुन्हा तुम्हाला गणपती बाप्पांनी एक मोदक दिलेला आहे. आता समोरचा प्रश्न क्रमांक 7 आहे, गणितात रेषा म्हणजे काय? तर गणितामध्ये रेषेला काय म्हणतात हे आपल्याला 4 पैकी शोधायचं आहे. पहिला क्रमांक आहे वक्ररेषा, पर्याय क्रमांक दुसरा आहे समांतर रेषा, पर्याय क्रमांक 3 आहे सरळ रेषा आणि पर्याय क्रमांक 4 आहे मुलांनो रेषा. तर गणितात रेषा म्हणजेच काय होते? सरळ रेषा. व्हेरी गुड. तुम्ही दिलेलं ऑप्शन बघूया, एकदम बरोबर आहे. आणि मुलांनो आज गणपती बाप्पा तुमच्यावर खूपच खुश आहे, म्हणजेच तुम्हाला प्रत्येक प्रश्नावर एक एक मोदक मिळत आहे. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 8. दिलेल्या आकृतीतील किरण कसा लिहिता येईल? म्हणजे याच्यातला जो किरण आहे आपण तो कसं लिहूया? 4 ऑप्शन्स आहेत विद्यार्थ्यांनो. पहिला ऑप्शन आहे किरण XY, ऑप्शन दुसरा आहे किरण YX, ऑप्शन 3 आहे किरण YX, पर्याय क्रमांक 4 आहे किरण X. तर याला आपण कसं लिहूया मुलांनो? व्हेरी गुड. तुम्ही दिलेले उत्तर अगदी बरोबर आहे. आता आहे ऑप्शन पर्याय 9वा प्रश्न. आणि 9व्या प्रश्न आहे 3 किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात. 3 किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना फिलिंग द ब्लँक म्हणतात. तर त्यांना आपण काय म्हणतो मुलांनो? पहिला ऑप्शन आहे एकरेषीय बिंदू, दुसरा आहे एकसंपाती बिंदू, तिसरा आहे प्रतल आणि चौथा आहे असंख्य बिंदू. तर बघा एका रेषेत असणाऱ्यांना व्हेरी गुड. आपण बघूया आपलं उत्तर एकरेषीय बरोबर आहे का? अगदी योग्य उत्तर दिलेलं आहे. गणपती बाप्पांनी पुन्हा तुम्हाला एक मोदक दिलेला आहे. तर मुलांनो इथे आपले खेळ संपलेला आहे आणि तुम्हाला खेळ खेळताना खूप मजा आली असेल नक्की. तर विद्यार्थ्यांनो आपण बघत आहोत इयत्ता 6वीचं प्रकरण पहिलं भूमितीतील मूलभूत संबोध. आणि ह्या प्रकरणामध्ये आपण अभ्यास केलेला आहे, आपला सराव सुद्धा झालेला आहे आणि सरावाच्या नंतर आता आपण खेळ सुद्धा खेळलेलो आहोत. खेळाद्वारे आपले जे काही मुद्दे आहेत ते आपण स्पष्ट केले होते. आता परीक्षा दिल्यावर आपले अजून जे काही राहिलेले मुद्दे आहेत ते स्पष्ट होतील. तर आपण आता परीक्षा घेऊया विद्यार्थ्यांनो. आणि परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न दिलेले आहे आणि मुलांनो प्रश्न तुम्ही योग्य प्रकारे वाचा आणि त्याचे ऑप्शन्स दिलेले आहेत, योग्य तो पर्याय निवडा. तर पहिला प्रश्न बघा, ही रेषा कशी लिहितात? ह्या रेषेला लिहिताना आपण 4 पैकी कशा प्रकारे लिहितो? पहिला ऑप्शन आहे रेषा X, पर्याय क्रमांक दुसरा आहे रेषा YX, पर्याय क्रमांक 3 आहे रेषा XY आणि पर्याय क्रमांक 4 आहे रेषा Y. तर याला आपण सांगा मुलांना योग्य उत्तर. पर्याय क्रमांक 3. व्हेरी गुड. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. खो खोच्या खेळात एका वेळी जास्तीत जास्त किती नैकरेषीय खेळाडू असतात? तर याच्यात 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे 2, दुसरा ऑप्शन आहे 10, पर्याय ऑप्शन 3 आहे 3 आणि ऑप्शन नंबर 4 आहे 1. म्हणजे खो खोच्या खेळामध्ये नैकरेषीय खेळाडू किती असतात? तर सांगा मुलांनो याचं उत्तर. व्हेरी गुड. आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न असा आहे की दिलेल्या आकृतीतील किरण, हा जो किरण दिलेला आहे तो कसा लिहिता येईल? याच्यामध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे किरण XY, किरण YX, पर्याय क्रमांक 3 आहे किरण Y आणि पर्याय क्रमांक 4 आहे किरण X. तर याला आपल्याला लिहिताना कसं लिहिता येईल मुलांनो? योग्य उत्तर सांगा. अगदी बरोबर सांगितलेलं आहे. आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. आणि चौथा प्रश्न आहे गणितात रेषा म्हणजे डॅश, म्हणजे आपण रेषेला कसं लिहितो? पहिला ऑप्शन आहे वक्ररेषा, दुसरा ऑप्शन आहे समांतर रेषा, तिसरा ऑप्शन आहे सरळ रेषा आणि चौथा ऑप्शन आहे रेषा. तर व्हेरी गुड मुलांना सांगा तुम्ही
बरोबर सांगितलेलं आहे. याला आपण सरळ रेषा ऑप्शन क्रमांक 3 वर टिक केलं. आता आपण पुढे वळूया. प्रश्न क्रमांक 5. सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत डॅश म्हणतात. तर सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेमध्ये काय म्हणतात विद्यार्थ्यांनो? इथे 4 पर्याय दिलेले आहे. पहिला पर्याय आहे रेषीय, दुसरा पर्याय आहे चौरस, पर्याय क्रमांक 3 आहे आयत आणि पर्याय क्रमांक 4 आहे प्रतल. तर मुलांनो आठवा, आपण जो अभ्यास केलेला आहे तो आणि त्याच्यानुसार योग्य उत्तर सांगा. पर्याय क्रमांक व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 4 सांगितलेला आहे तुम्ही. आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न 6वा आहे एका बिंदूतून डॅश रेषा काढता येतात. म्हणजे एक बिंदू घेतला तर त्या एका बिंदूतून आपल्याला समजा एक बिंदू आहे तर त्या बिंदूतून किती रेषा आपल्याला काढता येणार आहे? तर असंख्य आहे ना. पहिला ऑप्शन आहे 1, दुसरा ऑप्शन आहे 1 आणि 1च, तिसरा ऑप्शन आहे 10 आणि चौथा ऑप्शन आहे असंख्य. व्हेरी गुड मुलांनो, तुम्ही सांगितलेला आहे पर्याय क्रमांक 4. आपण 4 वर क्लिक करूया. आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 7 कडे. 7वा प्रश्न आहे 3 किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात. त्यांना रिकामी जागा म्हणतात किंवा डॅश डॅश म्हणतात. तर त्यांना काय म्हणतात? 3 किंवा अधिक बिंदू समजा एका रेषेत असतील तर. आणि याचे सुद्धा 4 ऑप्शन्स दिलेले आहे. पहिला ऑप्शन आहे एक रेषीय बिंदू, ऑप्शन दुसरा आहे एक संपाती बिंदू, पर्याय क्रमांक 3 आहे प्रतल आणि पर्याय क्रमांक 4 आहे असंख्य बिंदू. तर मुलांनो सांगा 3 आणि अधिक बिंदू एकाच रेषेत असल्यावर. व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 1 सांगितलेला आहे तुम्ही. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 8वा आयताला समांतर बाजूच्या डॅश जोड्या असतात. म्हणजे आयताला समांतर बाजूच्या किती जोड्या असतात? तर इथे ऑप्शन्स दिलेले आहेत 10, 2, 4 आणि 1. तर मुलांनो उत्तर तुम्ही सांगा योग्य. आपण आयात वगैरे बघितलेला आहे आणि व्हेरी गुड, तुम्ही सांगितलेलं उत्तर वर मी टिक करते. पर्याय क्रमांक 2. आता आपण पुढे वळूया आणि आपला प्रश्न राहिलेला आहे 9वा. आता 9वा वाचूया आपण. XY हा रेषाखंड कसा वाचतात? म्हणजे याला आपल्याला वाचायचं आहे. तर याला आपण कसं वाचूया? याला वाचताना आपण काय वाचूया? पर्याय क्रमांक 1 आहे रेख X, रेख XY पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आहे रेख Y आणि मुलांनो पर्याय क्रमांक 4 आहे रेख YX. तर याला आपण कसं वाचूया मुलांनो? व्हेरी गुड, तुम्ही बरोबर सांगितलं आहे. पर्याय क्रमांक 2 आणि आपले प्रश्न सोडवून झालेले आहे मुलांनो.